सांगा आता काय करायचं. सांगितलं होतं पुढे जा म्हणून, कशाला मागे थांबलात? तुमच्यासारखी जुनी कोडाजू जातो बी असतं ना, आम्ही तरुण पोरांनी काय मज्जा बघायची काय हा? म्हणून थांबलो. आता तुमच्या अनुभवानं सांगा काय करूया. सांगतो. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय. उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो. स्वातंत्र्यासाठी. हजारो वर्ष गुलामीत काढलीत ना, आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्य उगू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपाने. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितीये तुम्ही सगळे दमलेले आहात, त्रासलेले आहात, जखमी आहात, पण आज हे असं सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच आहे. तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी. तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार होत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. बोला हर हर.